इथे मी 1 कप चणे घेतलेले आहेत, उकडलेले आहेत ते. त्यानंतर 2 मिरच्या टाकल्या आहेत, थोडंसं आलं टाकलं आहे आणि पाणी टाकून ग्राइंड करून घेतलेलं आहे. जेवढं बारीक करता येईल तेवढं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. इथे एका बाउलमध्ये आता काढून ठेवायचं आहे. त्याच पेल्याने 1 कप रवा घ्यायचा आहे आणि बरोबर 1 कप पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून ढवळून ठेवायचं आहे. अगदी 10 मिनटासाठी आपल्याला ठेवायला लागेल. परत मी अर्धा कप पाणी घातलेलं, म्हणजे टोटल मी 1.5 कप पाणी घालून इथे ढवळून झाकून ठेवलेलं आहे. आता बॅटर तयार झालेलं आहे. त्याचे आपल्याला डोसे काढून घ्यायचे आहे. इथे मी पॅनमध्ये पाणी मारून घेतलं आहे आणि आता पीठ घालून पसरून घेतलेलं आहे. त्यावर तेल सोडायचं आहे 3 ते 4 चमचे. हे बघा, व्यवस्थित मस्त एकदम उकडलेले चण्याचे डोसे एकदा तरी ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. याप्रमाणे आपण बाकीचे डोसेही आता काढून घ्यायचे आहेत. हे डोसे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता, सांबाराबरोबर वगैरे पण खाऊ शकता. हे डोसे चवीला एकदम छान लागतात, नक्कीच ट्राय करा. मी पुदिन्याची चटणी केलेली आहे, त्याबरोबर सर्व करत आहे. हे बघा, खूप क्रिस्पी झालेले आहेत आणि खूप टेस्टीही. या रेसिपीला नक्की लाईक करा.